अगदी क्वालिफाय राऊंड जो जिंकील तो मात्र सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पाहूयात जो हरेल त्याचा मात्र प्रवास इथेच थांबेल. अगदी स्पर्धा अटीतटीची आहे, मॅच अटीतटीची आहे आणि त्याच्यातही ट्रॉफी पर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश पहिला बॉल, डॉट बॉलची सांगता. या ठिकाणी थोडासा अतिरिक्त बाउन्स केला आकाशने बॉलला. पहिला बॉल डॉट आलाय. चांगला फटका यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी दूरवर बॉल होता. जजमेंट फार चांगला या फिल्डरचा पाहायला मिळाला. बऱ्याच जणांची इच्छा होती का झेल पर्यंत पोहोचायचं होतं, परंतु मी तर म्हणेल अगदी योग्य निर्णय सध्या या फिल्डरने मैदानात दाखवलाय. सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. हरेश आणि यश स्ट्राईक बदलले. आता परतावं लागेल यशला. मोठा झटका आहे मालेवाडी टीमला या ठिकाणी. मोठा हादरा दिलाय. योगदान मात्र याचं सध्या या मॅच मध्ये थोडस कुमकुवत पाहायला मिळालंय. करण न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. टॉस जिंकला. थोडा निर्णय मात्र काहीसा खराब झाला की काय मालेवाडी टीमचा, या प्रश्नाचं उत्तर आता इनिंग नंतर आपल्याला जरूर समजेल. चला स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम. फुलर लेन पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती मात्र अतिघाई केली जाते. इथे रनआउटच्या स्वरूपात करणला सुद्धा परतावं लागेल. नो बॉलचा इशारा अगदी आपण पाहतोय. उंचीवरती बॉल होता आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी भोगावा लागलाय. सागर कंटिन्यू करा मॅच. आदरणीय हरिभक्त पारायण सोनू महाराज बदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदरणीय नारायणजी दुले यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण सोनू महाराज बदे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सातत्यपूर्ण विकेट अगदी मालेवाडी टीमला धोक्यात टाकलाय. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानात. सिंगल जरूर आलाय. डबल साठी कॉन्सन्ट्रेट. या येतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 4 आकड्यावरती. लास्ट बॉल असेल. 4 बॉल झालेत. 1 नो बॉल आला होता मध्यंतरी. चांगला फटका. यावेळी आपण पाहतोय बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. येतोय बिगेस्ट सिक्सर आणि याच 6 धावेंच्या मदतीने काहीशी टोटल पुढे सरकली आहे. जिला ब्रेक लागला होता. आकाशने चांगल्या विकेट कमावत ब्रेक लावला होता, परंतु या ठिकाणी आता 10 धावा या टोटल धावांच्या फलकावरती पाहायला मिळत आहेत.
मालेवाडी आणि त्याच्या विरोधात एदवली टीम यंगस्टार एदवली आपण पाहतोय एक चांगली जमेची बाजू दोन्ही संघ अगदी एकाच रस्त्याला एकाच प्रवासात पाहायला मिळतात परंतु मैत्रीपूर्ण लढत सध्या मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला लास्ट बॉल आहे नो बॉलची फेकी एक मध्यंतरी झाली होती गोलंदाज आकाश कडून शॉर्ट पिच बॉल अगदी समाचार घेतलाय बॉल जाईल 4 धावांसाठी डिफाइन लाईक रिझन येतोय तो मात्र दर्जेदार पुन्हा एकदा चौकार पहिल्या षटकाचा खेळ संपला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 14 धावा धावफलकावरती लागल्यात 14 धावेंचा पाठलाग अद्यापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय काय गोलंदाजी झाली होती पहिल्या 4 बॉल मध्ये जसा नो बॉल पडला तसं समीकरण बदललं विकेट पडली त्याच्यानंतर आला तो मात्र फलंदाज तेजस 2 विकेट पडल्या परंतु हरेशला जशी संधी मिळाली संधीचं सोनं सलामीला आलेला हरेश आपल्याला पाहायला मिळतोय बॉल पाठवा मैदानात जुना बॉल द्या तुम्ही पहिल्याच षटकात धावा आल्या त्या मात्र 14 शेवटचे 2 मोठे फटके अगदी आकाशच्या जिवारी लागलेत मी म्हणेल फार चांगली गोलंदाजी 4 बॉल मध्ये केली होती आकाशने आणि या क्षणी पाहायला गेलं तर आता सांघिक कोट्यातलं दुसरं षटक रुपेश आपण पाहतोय यंगस्टर एदवली संघामध्ये अगदी मेतर म्हणेल आता प्रसाद नावाच्या खेळाडूची ती कमतरता आहे ती मात्र जरूर मैदानात दिसून येते मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आमचे निलेशजी रसाल सर आणि त्याच समेत गणेशजी रसाल सर आणि त्याच समेत आमचे अमरजी धुले आयोजकाची भूमिका अंपायरची भूमिका फार महत्वपूर्ण असतं मैदानात इथे फलंदाजाची कडा अगदी मी तर म्हणेल आणखी विकेट पाहायला मिळते रुपेश सध्या पाहायला मिळतोय चांगली बॅटिंग लाईन येत असताना मात्र काहीशा चुका सुद्धा मालेवाडी टीम कडून पाहायला मिळाल्या परंतु दाद द्यावे लागेल रुपेशच्या गोलंदाजाची अचूक टप्प्यावरती बॉल ठेवला एक थोडासा लेझी क्रिकेट हलकासा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सेल्फ डिफेन्सचा खेळ चालू करत होता तो मात्र फलंदाज परंतु तिथे मात्र काही यश आलं नाहीये आणि परतावं लागलंय पलीची कडा घेऊन सरळ किपरच्या हातात बॉल नेक्स्ट बॉल कडे पाहूयात राईट अप ओव्हर द विकेट चांगला फटका यावेळी सिंगल तर जरूर आले प्रयत्न चांगले आहेत परंतु सिंगलच्या मदतीने मागच्या काही बॉल पासून जी थांबलेली धावसंख्या होती ती मात्र आता वाढली जाते धावसंख्या 16 आकड्यावर 15 आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात दर मजल करत इथपर्यंतचा दोन्ही संघाचा प्रवास हा चांगला बॉल अगदी डॉट बॉलची संगता केली जाते अर्धा खेळ अद्यापपर्यंत गोलंदाजीचा समाप्त झालाय पहिल्या इनिंग मध्ये अलॉंग दी कार्पेट यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज होईल बाद दुसऱ्या धावेसाठी हे प्रयत्न चालू होते
जमेची बाजू पाहायला मिळते. कधी सामना पहिल्याच इनिंग मध्ये मालेवाडीकडे झुकतोय तर कधी आपण पाहायला गेलं तर एक चांगली फिल्डिंग यंगस्टर हेदवली टीमची पाहायला मिळते. राजेश न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. धाव संख्या मात्र 16 आकड्यावरती आहे. 16 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या 14 आणि या 4 बॉल मध्ये 2 विकेट भले रनआउटची आली आहे. तदनंतर मात्र काहीस एक झेलबाद स्वरूपात परंतु 2च धावा खर्च केल्यात. आउटसाइड द ऑफ स्टंप इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. जबरदस्त कॅच. यावेळी मी तर म्हणाले एक चांगली गोल्डन विकेट मैदानात प्राप्त केले. हरेश नावाचे वादळ शांत केलं ज्याने मात्र षटकार चौकारांनी सुरुवात केली होती. थोडासा निराश जरूर आहे स्वतःवरती परंतु या क्षणी पाहायला गेलं तर या षटकाचा विचार करताना रुपेश एक चांगली गोलंदाजी करताना दिसून आलाय. परंतु शेवटचा बॉल रुपेशचा या षटकातील शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल रुपेशच्या गोलंदाजाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. पडले धडपडले परंतु कॅच मात्र टिपलाय मिलिंदने. अप्रतिम. संघ मालक क्या बात आहे. अगदी जमेची बाजू म्हणावी लागेल. या ठिकाणी मात्र 2 षटकांचा खेळ संपला आणि 17 धावा या धावफलकावरती आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आलेल्या 14 आणि त्याच्यानंतर इथे आलेल्या 3 धावा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली रुपेशच्या गोलंदाजाकडून. सतरा धावा धावफलकावरती. शेवटचा षटक गोलंदाज उदय आपण पाहतोय. सतरा धावा धावफलकावरती. याची देही याची डोळा पाहूया क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. अगदी आपण पाहतोय ना नजाकत भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आणि याच क्रिकेटने सध्या संपूर्ण जगाला वेळ लावलाय. अगदी प्रत्येक मैदानावरती जगताच्या पाहायला मिळतंय ते मात्र हा क्रिकेटचा खेळ. परंतु आज या सवलेच्या मैदानावरती हा खेळ चालू आहे. उचलण्याचा प्रयत्नांना यश येत आहे का परंतु इथे बॉल जाईल अगदी सीमारेखा पार येतोय तो हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. आणखी एक चांगला फटका. यावेळी मात्र काय घडतंय झेल बहुतांशी ड्रॉप झालेला आहे. प्रयत्न केले जात आहेत परंतु इथे सिंगल आली आहे आणि याच सिंगलच्या मदतीने मात्र टोटल काहीशी पुढे सरकले 22 आकड्यावरती.
एक फायटिंग स्कोर उभारण्याच्या तयारीत सध्या मालेवाडी टीम आहे. या 4 बॉलवरती 1-2 मोठे मल्टी हिट आले तर मात्र अस्तित्वाचा संघर्ष जाणवेल, परंतु तेच रोखायचे आता यंगस्टार AW टीमला. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, सिंगल जरूर आली आहे. प्रयत्न चांगले आहेत. धावसंख्या पुढे सरकते 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आदरणीय भाऊ कोंडिलकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. इथे सुद्धा झाले आहे चुकी आणि या क्षणी पाहायला गेला तर अगदी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. शेवटचे 2 बॉल या इनिंग साठी आपण पाहतोय. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. मनातलं टार्गेट सध्या मैदानावरती उतरवण्याच्या तयारीत, परंतु पाहूयात दोन्ही टीम काय करतायत. इथे आलाय डॉट. शरीराचा वेध या बॉलने घेतलाय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. इथे आलाय वाईट. वाईट म्हणजे गोलंदाजाचं वाईट. 26 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आपण पाहतोय. सिंगल आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 27. विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता यंगस्टर AW टीमला. सेकंड इनिंग मध्ये आपण ते ऐकणार आहोत. चला, दोन्ही टीमला विनंती, त्वरित आपल्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करायची.
जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अगदी सलामीची जोडी सागर आणि उदय. या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलं 28 धावा संख्येचं. तर गोलंदाज तेजस. चांगला बॉल तेजसच्या माध्यमातून या ठिकाणी डॉट जरूर आलाय. तेजसचा पहिला बॉल डॉट आलाय. समोर आपण पाहतोय सागर. उचलण्याचा प्रयत्न, पंचांकडे दात मागितली जाते. पंच इशारा करतायत की बाहेरच्या दिशेने हा बॉल वळण घेताना दिसून येतोय, जिथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळते. सिंगल जरूर आली आहे. प्रयत्न चांगले केले जात आहेत. तेजसचा नेक्स्ट बॉल. उदयसाठी हा बॉल होता. वेट अँड वॉच. या क्षणी मात्र डायरेक्ट हिट सुद्धा झालं होतं, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत हा बॅटर जरूर पाहायला मिळालाय. इथे आणखी एक डॉट येतोय. जबरदस्त काटेकी टक्कर. 28 धावा संख्येचं टार्गेट आहे. सुरुवात पहा कशी झाली होती ती मात्र यंगस्टर हिदवली टीमची. आणि त्याचा विचार जर करायला गेलं तर पहिले 3 बॉल अप्रतिम होते. तदनंतर थोडासा नो बॉल काय पडला, तदनंतर 2 धावा आल्या, तदनंतर षटकार आणि चौकार ते मात्र पाहायला मिळाले होते एकंदरीत हरीशच्या बॅटमधून. चांगला फटका यावेळी, परंतु हवाई हल्ला आणि इथे परतावा लागेल उदय नावाच्या या बॅटरला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. चौथ्या बॉलवरती या ठिकाणी विकेटचं पतन. प्रसाद नावाच्या खेळाडूची कमतरता आज यंगस्टर हिदवलीकडे. रामदास न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. षटकातला विचार करायला गेलं तर 4 बॉल समाप्ती पथावर आहेत. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत गोलंदाज तेजसचे. प्रेशर फार चांगलं क्रिएट केलंय, परंतु पाहूया मगाच्या 4 बॉल मध्ये सुद्धा परिस्थिती पहिल्या इनिंग मध्ये तीच होती. फरक इतका होता की विकेट तिथे सिंगलच होती, परंतु धावा जरा जास्त होत्या 4 बॉल मध्ये. तिथे धावा आल्या होत्या त्या 4, परंतु या ठिकाणी सिंगल आहे. मोठे 2 फटके अजूनही या 2 बॉलवरती येण्याची ताकद असू शकते, परंतु या ठिकाणी नक्कीच आपण पाहायला गेलं तर डिफाईन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. येतोय तो मात्र 4 धावेंचा हा चौकार. परिस्थिती सेम पाहायला मिळतीये. 4 धावेंच्या मदतीने टोटल 5 या आकड्यावरती पाहायला मिळते आपल्याला 28 धावा संख्येचा पाठलाग करत असताना. फटका उचलण्याचा प्रयत्न, इथे चुकी झाली आहे. फिल्डिंग पात्र चुकली आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी भोगावा लागलाय. तो 4 धाब्यांसाठी कार्पेट पद्धतीने बॉलला टच दिला होता, परंतु इथे बॅक टू बॅक 2 चौकार. मी समीकरण सांगितलं होतं की अगदी 2 मोठे फटके आले तर जीवाचा आकांत या षटकामध्ये होऊ शकतो. कारण पहिला षटक सुद्धा तसंच पाहायला मिळालं होतं. पहिल्या इनिंगमध्ये जिथे 14 धावा जरूर आल्या होत्या, फरक इतकाच आहे की इथे मात्र धावा आहेत 9. अगदी 5 धाव्याने अतिरेक पाहायला मिळतोय तो मात्र मालेवाडी टीमचा. परंतु आता येणारे 12 बॉल आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत ते मात्र
19 धावा. आव्हान तसं दोन्ही टीमसाठी अवघड नाहीये, सोपं नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे मात्र सांगणं कठीण असतं. यश आपण पाहतोय यश गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका यावेळी सागर मिनमिनेच्या बॅट मधून बॉलला दिशा दिले. येतील त्या 4 धावा. 4 धावेच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जे दुसरा स्पेल खरं म्हणायला गेलं तर गोलंदाज या ठिकाणी रुपेशने फेकला होतं ते स्पेल मात्र पत्त्यावर पडलाय. मी म्हणेल यंगस्टार हेदवलीच्या संघावर. फार चांगलं स्पेल हाताळलं. फक्त 3 धावा त्याने त्यावेळी खर्च केल्या होत्या. हा तोटा मात्र अगदी सहन करावा लागला तो मालेवाडी टीमला. चौकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. हा चांगला फटका. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय सागर मिनमिनीच्या बॅट मधून हा खणखणीत दणदणीत षटकार. फार चांगले बॅटिंग लाईन सागर मिनमिनेची. मगाच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, परंतु आता मात्र संघासाठी हिरोगिरी प्रस्थापित करतोय. जर जिंकले तर मात्र नक्कीच उद्याच्या सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळतील. परंतु सध्या तर मी म्हणेन प्रयत्न चांगले आहेत आणि या ठिकाणी आता धावा जाऊन पोहोचल्यात त्या 19 आकड्यावरती. 10 बॉल 9 धाव संख्येची आवश्यकता आहे. हा चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता गोलंदाज यशच्या माध्यमातून. यंगस्टार हेदवली आणि त्याच्या विरोधात टीम मालेवाडी. चांगला फटका आगे. इथे प्रयत्न पाहूयात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. इथे 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल 21 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 8 बॉल आणि 7 धाव संख्येची गरज आहे. जबरदस्त सामना आपल्या भेटीला जरूर आलाय. आणखी एक चांगला फटका. यावेळी मात्र येतील या 4 धावा. 4 धावींच्या मदतीने टोटल 25 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 3 धाव संख्येची गरज आहे. सोमजाई क्रिकेट संघ सावले आयोजित श्रद्धांजली चषक 2025-26 अर्थातच केतनजी धुले आणि या युवा नेतृत्व आणि त्याच समेत माजी उपसरपंच मोहनजी धुले यांच्या विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा. अर्थातच या स्पर्धेचा आपण पाहतोय आला एकतर हा 22चा चौकार. बॅटकट आहे का? ओके. हा चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या मदतीने यंगस्टर हेदवली टीम विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन आणि मालेवाडी टीम आपलं गोड गोड कौतुक या ठिकाणी. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट सागर मिनमिने ठरलेत मॅन ऑफ द मॅच. सागर मिनमिने ठरलेत मॅन ऑफ द मॅच.
सागर मिणमिणे चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी.